मी ना आज खूप जास्त काम केलं, एवढं काम केलं ना की प्रमाणाच्या बाहेर काम झालं आणि दिवसभर किचनमध्ये उभी होते. म्हणून मी आहे ना एवढी दमले दुपारी 5 वाजता 1 तासासाठीच झोपले, तर माझे डोळे एवढे जास्त लाल झाले ना, असं वाटलं परत एकदा डोळे आले की काय बाई आत्ता डोळे नीट झाले. तर असं म्हटलं इथं झोपल्यामुळे डोळे लाल झाले. तर नंतर मग उठल्याच्या नंतर आहे ना मांनी म्हटलं तुम्हाला दाखवावी, तर हेच काम मी दिवसभर केलं. आता बघताय ना तुम्ही इथे हे छोट्या छोट्या गाठी मारून ठेवल्यात नुसत्या, थोडेसे तांदूळ, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं आमकं, थोडंसं तमकं. हे असं झालं होतं मांडणीवरती. तुमचं पण होतं का? काही उरलं का ते अशी गाठ मारायची मांडणीवर ठेवायची? आता इथून पुढे काय माहिती किती दिवस ते व्यवस्थित राहतंय. तर असो ते व्यवस्थित सगळं क्लीन केल्याच्या नंतर ते म्हटलं आता बघू एकत्र सोडून ठेवूया. नंतर सगळे जेवढे थोडेफार भांडे उरले होते ते पण घासून टाकले. आता दिवसभर केस काय विंचरले नव्हते बरं का. मग म्हटलं चला आता केसाला एकदा स्टाईल मारूयात. पण कसलं काय, एवढे सगळा गुंता होऊन बसला होता, मला त्यालाच अर्धा तास जातो. पण इथे व्हिडिओ आपला असतो 1 मिनिटाचा, त्याच्यामुळे म्हटलं चला आताच थोडी स्टाईल मारूया. गुंता पूर्ण क्लीन केला आणि दाखवताना थोडंसंच दाखवलं. अर्धा तास लागतो केस विंचरायला बाबा, एवढे अवघड आहे ना केसाचं, खूप अवघड आहे. नंतर म्हटलं थोडंसं तोंडाकडे बघावं, तर बघितलं काय माझे डोळे एवढे काळे झालेत, एवढे काळे झालेत ना. हे सगळं मोबाईलचा परिणाम आहे बरं का. माझी मम्मी बोलते ना तेच खरं आहे, मी खूप जास्त फोन पाहायला लागले. तर आधी आहे ना मी दुसऱ्याचे व्हिडिओ पाहायची, पिक्चर पाहायची, मोबाईलवरती सिरियल पाहायची. पण आता मी सगळं माझ्यासाठी स्वतःसाठी बघते, काय करायचे कसं करायचे. असं फालतू उगच फोन बघत नाही बरं का, तुमच्या माहिती करता सांगते. तर असो इथे चहाची वेळ झाली होती आणि हो चहा प्यायचं म्हटलं ना लगेच चहा पित नाही आपण. सगळ्यात आधी ते दूध फ्रीजमधून काढायचं, नंतर त्याची साय काढायची आणि नंतर मग कुठे प्रोसेस चालू होती बाबा चहाची. असा डायरेक्ट आयता चहा कधीच आपल्याला मिळत नाही आणि आपल्या ते नशिबात नसतो. 50 सारे कामं आधी करावं लागतात त्या चहाचे आणि मग कुठं होतं. नशीब पातीला घासलेलं होतं म्हणून, नाही तर ते पण घासत बसावं लागलं असतं. तर इथे ना मस्त अशी साय काढून घेतली चमच्याने, मस्त सगळी व्यवस्थित क्लीन. आणि नंतर मग उरलेला चमच्याला जी साय असती ना ती मी नेहमी खाते बरं का. आणि आर्यनला पण अशीच आहे ना, पातीला थोडीशी साय उरली ना तर त्याला खायला देत असते. आता साय खाल्लेली खरंच चांगली असते, आतून आपल्याला तेज येतं. आणि जर तुम्हाला स्किनला ग्लोईंग अशी स्किन पाहिजे असेल ना तर खरंच ओरिजिनल अशी थोडीशी साय ना हातावर घ्यायची आणि मस्त चेहऱ्याला चोळायची, तर चेहरा खूप छान होतो. आणि ओठांना पण लावत जा, ओठ खूप जास्त छान होतात, असे मऊ मऊ होतात जसे माझे आहेत तसे. इथे आर्यन नसल्यामुळे माझ्या एकटीचा चहा बनवायचा होता. छान मस्त चहा बनवून घेतला माझ्या फेवरेट कपामध्ये. मी 50 रुपयाला हा कप आणला होता आणि याच्यातच चहा पिते. खूप भारी वाटतं मला त्यात चहा प्यायला. चहा एवढूसा असतो पण कपात प्यायला मजा वेगळीच असते. तर मग फायनली इथे तोंड हात पाय धुतले, कपडे चेंज केले, कारण त्या गाऊनमध्ये मला असं बोरिंग बोरिंग व्हायला लागलं होतं. कारण की मी दिवसभर काम केलं आणि त्याच गाऊनवर झोपले होते, म्हणून मला अनफ्रेश वाटत होतं, जसं फ्रेश अनफ्रेश तसं. मग मस्त अशी फ्रेश झाले आणि थोडंसं बघत होते डोळ्याकडं, तर आयलायनरमुळे माझे डोळे अगदी काळी भंगार झाले होते. नंतर ओठांना बघितलं तर ओठ माझे आता बरे झाले होते. मागच्या वेळेस माझे खूप ओठ खराब झाले होते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.